म्हणजे आता नॅचरल कॅलॅमिटी येणार आहे, अशा मोहिमा येणार आहे, अशा वेळी गावागावांमध्ये धान्य जर का पोहोचलं नाही तर तिथली रयत जगणार कशी, याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1,25,000 होणांचा रिझर्व्ह फंड क्रिएट केला. इमर्जन्सी फंड याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. पुणे मावळ परिसरामध्ये असलेला मुरुंब देवाचा डोंगर राजगड केला महाराजांनी. बोरप्याचा डोंगर होता जावळीमध्ये, त्याचा प्रतापगड झाला. रायरीचा रायगड झाला. कासा बेटाचा पद्मदुर्ग झाला. महाराजांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन ओळखण्याची दृष्टी आहे ना सगळ्यांमध्ये नसते बरं का. तर शिवकाळामध्ये सोनं हे साधारणपणे 17 रुपये ते 21 रुपये तोळा होतं. त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघा कसं करता येईल. आज सोनं कुठपर्यंत गेलं. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वेगळी धोरणं केली का? शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बरं का 1675 सालचं. ते इतकं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडनं कर कसा घ्यावा याबद्दलचे ते SOPs आहे की एखादा शेतकरी जर का तो कर भरू शकत नाहीये तर त्यावेळेला कर्ज कसे घेतात ते? सावकार म्हणलं की आपल्याला एक इमेज डोळ्यासमोर येते ना, की सावकार तो राज्याची शोभा. महाराजांचं पुढं असं वाक्य आहे की संकट समयी ही लोक कर्ज देतात, याच्यामुळे राज्य श्रीमंत होते. त्यावेळेचे ते बँक्स आहेत खरं तर. अगदी बँक्स आहेत ना. संपूर्ण राज्याचे सारे ते दुर्ग, परंतु समुद्र हवा असेल तर ज्याचे आरमार त्याचा समुद्र. अतिशय कमी शब्दामध्ये किती व्यक्त होतात महाराज. म्हणजे आज जसं देशपांडे हे पद आपल्याला ऐकायला मिळतं, हे देशपांडे हे आडनाव आहे आज आपल्याकडे. ही खरं तर एक रोल आहे हा. असंच जेव्हा कोकणातनं जेव्हा एखादी वस्तू देशावर विकायला येते तर घाटावरती घाटपांडे नावाचे लोक अशा प्रकारचा कर गोळा करायचे. ती कर व्यवस्था आदिलशहापेक्षा कशी वेगळी होती? म्हणजे काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला? आजच्या काळामध्ये जसे फ्रीबीज वाटत सुटले सगळेजण, त्याचा विचार महाराजांनी दिला नाहीये. तगाईचं कर्ज दिले म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सरकारात जमा करायचंय. आजच्या जगामध्ये सुद्धा मला असं वाटतं की महाराज कुठे ना कुठे ते प्रत्येक ठिकाणी रिलेट करता येतात तुम्हाला. शिवाजी महाराज सॅलरी देत असत आणि तो भरमसाठ पगार देत, म्हणून लोक त्यांच्याकडे येत होते नोकरी मागायला. मोरोपंत पिंगळ्यांना 15,000 होऊन वार्षिक असं पगार होता. राजगड बघा तुम्ही, इतके वर्ष लागले त्या राजगड बांधायला. किल्ला बांधणी काही सोपी गोष्ट नाही. आज तुम्ही घरातलं इंटेरियरचं काम काढा, तुम्हाला लक्षात येईल. महाराजांनी व्यापार वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या का? किल्ल्यांचं अर्थकारण काय पद्धतीचं होतं? किल्ल्यांचं धोरण हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टार्टशा या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा आपल्याला जानता राजा, रयतेचा राजा हे नाव आपल्यासमोर येतं. पण छत्रपती शिवाजी महाराज उत्तम प्रशासक होते, दूरदर्शी होते. त्यांनी त्यावेळेला केलेल्या लढाया, त्यावेळेला केलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती आहे. पण त्यांच्या प्रशासनाबद्दल, त्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल, त्यावेळेच्या व्यापाराबद्दल, त्यावेळेच्या दळणवळणाच्या व्यवस्थेबद्दल खूप कमी गोष्टी माहिती आहेत. नक्की तो काळ कसा होता, त्या काळात महाराजांनी घेतलेले काही डिसिजन्स किती महत्त्वाचे होते आणि त्यावेळेला ते किती युनिक होते. त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो पहिल्यांदा विचार येणंसुद्धा, म्हणजे करव्यवस्था असेल किंवा चलन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये केलेले लेजंडरी डिसिजन्स आहेत, ते काय होते आणि त्याचा आत्तापर्यंत महाराष्ट्रावरती, भारतावरती परिणाम काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आणि अर्थात आपण बोलणार आहोत शिवकालीन अर्थव्यवस्था आणि व्यापार. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक रोहित पवार. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि जसजसे ह्या पॉडकास्ट मधले संवाद रंगत जातात तसं काही वेळेस त्यातनं एक मायेची ऊब मिळते तर काही वेळेस थरका पडतो. पण काळजी नसावी, कॉटन किंग हॅज गॉट अस कवर्ड. कॉटन किंगने त्यांचं खास थंडीसाठीचं एरोनिट कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वेटशर्ट्स, निटेड टी शर्ट्स, कार्गोज आणि हुडीज विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे. आणि तुम्ही अर्थात दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकता. म्हणजे कायमच आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्यांच्या प्रशासनाबद्दल बोलतो, त्यांची काम करण्याची पद्धत कशी असते याच्याबद्दल बोलतो. पण आपण तसं एक सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा फार त्याच्याबद्दल चर्चा करत नाही, ती म्हणजे त्यावेळेसची अर्थव्यवस्था कशी होती. म्हणजे कारण अर्थात ज्यावेळेस काहीही नव्हतं, मुघलांचं साम्राज्य होतं, त्यातनं स्वतःचं साम्राज्य तयार करणं, त्याच्यासाठीची एक शिस्त तयार करणं, त्यात अर्थात अर्थकारण खूप महत्त्वाचा भाग असला असेल. तर मला इथूनच सुरुवात करायची आहे की त्या काळात अर्थव्यवस्था नेमकी कशी होती, उत्पन्नाचे साधनं काय होती, आणि ते तसं सगळं स्ट्रक्चर महाराजांनी कसं तयार केलं. आता या विषयाकडे येण्याच्या आधी आपण 21व्या शतकात, म्हणजे आज ज्या शतकात आपण जगतोय, ज्या जगात आपण जगतोय, त्या ठिकाणी मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज खूप आहेत, आयडियलिस्टिक व्हॅल्यूज थोड्याशा कमी आहेत. कारण आपल्याला कार पाहिजे, आपल्याला घर पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीत. पण आपण जेव्हा 17व्या शतकाकडे बघतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला तिथं जगण्या मरण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने समोर दिसतो लोकांच्या. आणि अशा वेळी लोकांसाठी काय आहे तर लोकांनी शेती करावी किंवा लष्करी सेवेत रुजू व्हावं किंवा व्यापार करावा, अशा प्रामुख्याने 3 गोष्टी दिसत आहेत. याच्यामध्ये कुठंही त्यांच्यासाठी गुड इन्कम, गुड लाईफस्टाईल असं काही आजच्या ज्या मॉडर्न कन्सेप्ट्स आहेत अशा काही अस्तित्वातच नव्हत्या. त्यामुळं अर्थव्यवस्था जेव्हा राज्याला सेट करायची कुठल्याही, मग ते शिवाजी महाराजांचं राज्य असेल किंवा इतर कोणाचंही राज्य असेल, तर राज्याला
राज्य चालवण्यासाठी पैसा अतिशय महत्वाचा आहे. आणि बरोबर. जसं आपण नेहमी म्हणतो की पैशाचं काय सोंग घेता येत नाही आपल्याला. हम्म. त्याच्यामुळं अशा अर्थव्यवस्था सेट करण्यासाठी सुद्धा लोकांची इन्कम सोर्सेस काय आहेत हे राज्याने सुद्धा पाहणं आणि राज्याने त्याला सपोर्ट करणं हे त्या काळी अत्यंत गरजेचं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी आपण जडणघडण सुद्धा जर का बघितली तर त्या काळी अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच आपल्याकडे वतनदारी पद्धत होती. बरोबर. आणि हे वतनदार त्या गावातनं जो काय महसूल गोळा करत हा महसूल त्या राजाकडं सुपूर्द करत त्यातला काही भाग शिवाजी महाराज हे सगळं लहानपणी बघत होते. आणि त्यांना कुठेतरी दिसत होतं की हे वतनदार कुठं ना कुठेतरी माजले आहेत किंवा त्यांच्या पॉवरचा काही मिसयूज करत आहेत. हे सगळं डोळ्यांनी बघत होते. हम्म. त्यामुळे आता शून्यापासून काहीतरी करण्याची गरज होती. आणि शिवाजी महाराजांनी असे काही रिफॉर्मेशन्स केले. हो. आणि मग अर्थातच राज्य हे कुठल्या ना कुठल्या तरी करांवर आधारित असतं. करांमधनं पैसा मिळतो. आता राज्य जेव्हा म्हणतो आपण तेव्हा राज्याला त्याच्या लोकांना रयतेला संरक्षण पुरवायचे. आणि असं संरक्षण पुरवण्यासाठी लष्करी व्यवस्था स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशी लष्करी व्यवस्था ठेवायची तर त्या लष्कराला पगार देणं आलं, त्याला घोडा देणं आलं, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा पैसा अतिशय महत्त्वाचा त्यातला घटक ठरतो. बरोबर. मग असा पैसा राज्याकडे येण्यासाठी सुद्धा काहीतरी इन्कम सोर्सेस हवेत. तर मग राज्यासाठी मला तरी असं वाटतं की प्रामुख्याने त्या काळामध्ये 50% तरी जो महसूल गोळा म्हणजे राज्याकडे जो पैसा येतोय हा शेतीच्या कराच्या स्वरूपातनं येतोय. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर व्यापारही होता. आपल्या देशावर व्यापार चालायचा, कोकणातनं व्यापार चालायचा. या व्यापाराचा सुद्धा राज्याच्या पैशावर प्रचंड फरक पडायचा, इफेक्ट असायचा त्याचा. आणि मग त्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज ज्या मोहिमा करायचे, जसे त्यांनी सुरतची मोहीम केली, बरोबर. या सुरतेच्या मोहिमेतनं त्यांना चांगला पैसा मिळाला. तर हा एक इन्कम सोर्सेस आहे. तर हो. प्रामुख्याने शेती म्हणूयात, व्यापार म्हणूयात आणि अशा काही मोहिमा म्हणूयात ज्याच्यातनं असा सगळा पैसा राज्याकडे येत असायचा. हम्म. आणि हा सगळा प्रकार मग पुढं चाललेला आहे. पण शिवाजी महाराजांनी मात्र याच्यामध्ये बरेचसे रिफॉर्मेशन्स करावेत असं त्यांना वाटू लागलं. हम्म. त्यासाठी मग शेतीपासूनच जर का सुरुवात करायची झाली तर मग शेतीमध्ये त्यांनी बरेचसे रिफॉर्मेशन्स केलेच. व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी बाजारपेठा वसवल्यात. त्याच्यानंतर त्यांनी मोहिमांमध्ये सुद्धा आधीच प्लॅनिंग करून ठेवलं आणि मला अमुक इतकी रक्कम मिळेल याची त्यांनी दक्षता घेतलेली दिसते या सगळ्या प्रकरणातनं. हम्म. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा आज 21व्या शतकातनं त्या 17व्या शतकाकडे बघतो तेव्हा आपला मॉडर्न चष्मा आपल्याला लावून जरा चालणार नाहीये. हो. कारण तेव्हा लोकांसाठी काय माहितीये का आपल्याकडे उल्लेख आहेत की हो. आपण मागच्या एपिसोडला बोललो होतो की लोकांना खिचडी भात खाऊन सुद्धा त्यांचं भागत असे. बरोबर. त्याच्यामुळं त्यावेळेसच्या गरजाच कमी आहेत मुळात तुलनेनं आजच्या जगापेक्षा म्हणूयात. आणि त्या काळी काय अशी सर्व्हिसेस घेणं, मिळवणं, कुठल्याही गुड्स कॅरी करणं असा काही प्रकार नव्हता. गरजा कमी असल्या तर राज्याला सुद्धा त्याच्या पद्धतीनंच वर्कआउट करावं लागतं हे सगळं स्ट्रक्चर. आणि ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. ॲब्सोल्युटली. आणि आता आपण बघताना असा विचार करतो ना की आत्ताच्या फायनान्शियल पॉलिसीज चेंज होतात, गव्हर्नमेंट चेंज झाली होती, हो पण तेव्हा राज्य सत्ता बदलत होती. हो. म्हणजे महाराजांचं होतं ते स्वराज्य होतं, त्याच्या आधी होतं ते मुघलांचं राज्य होतं किंवा आदिलशाही आदिलशाही. जे काही त्या एरियामध्ये असेल. सो स्वराज्य म्हणून जेव्हा तयार केलं तेव्हा काय काय सिस्टम्स बदलाव्या लागल्या. म्हणजे आपण स्पेशली महाराजांबद्दल बोलताना वतनदारी आणि वेतनदारीबद्दल बोलतो, त्याबद्दल हो. आपण बोलू शकतो का? हां, आता शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच जशी वतनदारी सिस्टीम फॉलो होत होती त्यावेळी हे सगळे वतनदार यांना जे वतन ज्या गावचं मिळालेलं आहे त्या गावातनं जे शेतकरी शेतीचं उत्पन्न घेत आहेत त्याच्यातनं अमुक भाग हा सरकारात जमा करत असत. आणि त्यासाठी हे वतनदार रिस्पॉन्सिबल असत. म्हणजे कमिशन बेस्ड सिस्टम होती बेसिकली. अगदी म्हणजे हा वतनदार काय करायचे की हे कर गावातनं गोळा करून त्यातला काही भाग म्हणजे बराचसा भाग स्वतःकडे ठेवत आणि त्यातला काही भाग हा राज्यांकडे सुपूर्द करत. हम्म. मुघलांकडेही ही साधारणपणे पद्धत होती. आणि मग त्याच्यामध्ये बटाई वगैरे असे सगळे शब्द येतात. पण शिवाजी महाराजांना हे काय कळालं की हे वतनदार जेव्हा मोठे होऊ लागलेत तर ते काय मानिनासे झालेत. म्हणजे राज्याला सुद्धा ते राज्याच्या पॉलिसीला सुद्धा ते जुमानत नाही आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी याच्यामध्ये थोडंसं रिफॉर्मेशन केलं. शिवाजी महाराजांनी वतनदारी पूर्णपणे बंद केली हा समज थोडासा चुकीचा आहे. त्याचं कारणही तसं आहे की या वतनदारी सिस्टीम्सला किंवा वतनदारांना तसंच ठेवलंय महाराजांनी. परंतु आता त्यांनी रिफॉर्मेशन याबाबत असं केलं की तुम्ही ज्या गावातनं तुम्ही कर गोळा केलाय तो 100% कर हा सरकारात जमा करावा. आणि सरकारातनं मग काही रक्कम सॅलरीड म्हणूया किंवा वेतन स्वरूपात म्हणूयात ही वेतन स्वरूपातली रक्कम ही त्या वतनदाराला मग सुपूर्द करत. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की 1 to 1 म्हणजे जे वतनदाराचं शेतकऱ्याकडं जे कनेक्शन होतं ते फिरून आता शिवाजी महाराजांनी फक्त तो रोल ठेवला की तुम्ही फक्त कर गोळा करावा आणि तो सरकारात जमा करावा. याच्यामुळे झालं असं की हे सगळे वतनदार आहेत याच्यामध्ये आता ट्रान्सपरन्सी यावं लागली. कुठल्याही सिस्टीमला ट्रान्सपरन्सी अतिशय महत्वाची आहे.
त्याच्यामुळे कळू लागलं की नेमका कुठल्या गावातनं किती प्रमाणात आपल्याला कर जमा होतोय. आणि मग ह्या वतनदारांमध्ये हा गडगंज पैसा आता येत नाहीये. महाराजांची अनेक उदाहरणं आहेत की अनेक वतनदारांनी गड्या बांधल्या होत्या बरं का. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत तर त्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी अशा गड्या बांधल्या होत्या. तर अशी गडी बांधली तर हा राजाच्या विरुद्ध सुद्धा उद्या जाऊ शकतो हो. अर्थातच. मग अशा गड्या पाडण्याचं काम सुद्धा शिवाजी महाराजांनी केलेलं बरं का. अशी उदाहरणं आपल्याला इतिहासात त्याच्यामुळे आढळतात. मर्सिनरीज उभ्या नाहीत झाल्या, ज्या अदरवाईज अगदी आपण जर युरोपियन नेशन्स मध्ये बघितलं हो. तर त्यावेळेला मर्सिनरीज उभ्या होत होत्या अगदी आणि राजाच्या विरुद्ध जात होत्या. अगदी अगदी हाच प्रकार थांबवण्याचा हा खूप मोठा एक रिफॉर्मेशनचा फॅक्टर आहे असं मला हो. वाटतं. यालाच धरून मला हे विचारायचं आहे की मग आदिलशाही व्यवस्थेपेक्षा महाराजांची जी व्यवस्था होती, कारण तसं बघायला गेलं तर सगळा जो काही प्रायमरी सोर्स ऑफ रेव्हेन्यू आहे तो करात नाही येतो, तो टॅक्सेशन बरोबर. मधनं हो. येतो. मग तो शेतीवरचा कर असेल, व्यापारावरचा कर असेल किंवा चौथ वगैरे असेल, म्हणजे तो कराचाच प्रकार झाला. तर त्या प्रायमरी सोर्स ऑफ रेव्हेन्यू कुठल्याही त्या शासनाचा हा कर होता. बरोबर. तर ती कर व्यवस्था आदिलशहापेक्षा कशी वेगळी होती? म्हणजे काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला? कारण आपण जर आधी सुद्धा कर व्यवस्था होती, पण आपण महाराजांच्या साम्राज्याला आपण लोकांचं शासन म्हणतो, हो. आपण शेतकऱ्यांचं साम्राज्य म्हणतो. तर नेमकं काय बदल केला त्यात? सिस्टीममध्ये तसा फारसा बदल नाहीये. कारण आदिलशाह किंवा मुघलांच्या तुम्ही कर प्रणालीकडे जर का बघितलं तर साधारणपणे 40% ते 50% कर हा त्या सत्तांनी घेतलेला आहे लोकांकडनं. शिवाजी महाराजांनी सुद्धा हे काय धोरण फारसं बदललेलं दिसत नाहीये. परंतु माइंडसेट कसा वेगळा आहे बघा ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा, की शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या रयतेकडनं 40% कर घेत आहेत. मुघल आदिलशाह सुद्धा याच प्रमाणामध्ये हे सगळे कर घेत आहेत. कधी कधी हा कर प्रासंगिक असे, जसं की हा कर काही काळापुरता 50% सुद्धा गेलेला दिसतो. आता मग हे तुम्ही विचारत की मग ह्या आदिलशाहचं राज्य हे लोकांसाठी नव्हतं का? तर ते होतं. म्हणजे प्रत्येक राज्याला त्यांचे शेतकरी हवेत त्यांना, कारण ते शेवटी सोर्स ऑफ इन्कम आहेत. अशा सोर्सला दुखवणं फारसं चालणार नाहीये. परंतु आपल्याकडे काही एक्झाम्पल्स असे सुद्धा दिसतात की जसं पीटर मुंडे नावाचा एक फॉरेन ट्रॅव्हलर आला होता, किंवा स्वतः औरंगजेबाच्या दरबारातला म्हणूयात भीमसेन सक्सेना नावाचा एक माणूस आहे जो त्या ठिकाणी बसून तारिखे दुलकुशा नावाचा एक ग्रंथ लिहितोय. तो सुद्धा असं लिहितो की आमचे मुघल हे लोकांवर एक्सप्लॉयटेशन करतात, हे जाचक अटी लादतायत वगैरे, असं ते स्वतःच लिहित आहेत म्हणजे मुघल. आता या सगळ्याला अगेन्स्ट म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांकडं त्यांच्या कर प्रणालीकडे आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा शिवाजी महाराजांचं धोरण हे संवेदनशील आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जरी ते कर घेतले असले तरी मारून मुटकून तो कर घ्यायचा नाहीये. कारण मुघलांच्या काळामध्ये सुरुवातीच्या म्हणजे औरंगजेबाच्या आधीच्या काही काळामध्ये अशी उदाहरणं दिसतात की ह्या व्यक्तीने जर का कर नाही भरलं तर ह्याची बालक्या मुलं आणून गुलामात विकून ते पैसे वळते करा. बापरे. या पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन आहे. हे काही महाराजांनी केलेलं नाहीये. महाराजांच्या पूर्ण आयुष्यात शिवचरित्रात कुठंही असं दिसत नाहीये की महाराजांनी अमुक व्यक्तीने कर भरला नाही म्हणून त्याच्याकडनं आता वसुली जबरदस्तीने करा. ह्याचं दुसरा ऍस्पेक्ट असा आहे की तेव्हा धर्माचा पगडा आहे आणि या सगळ्या मुघल सत्ता आहेत ह्या बाय बुक तो कर वसूल करतायत. म्हणजे जसा जिजिया झाला, जिजियाचा कर त्यांना बाय बुक सांगितला की तो गैर मुस्लिमांकडनं किंवा काफिरांकडनं तो वसूल करायचाच आहे. ज्याच्यामुळं काही गोष्टींचा माइंडसेट थोडासा वेगळा आहे. आणि शिवाजी महाराजांचा माइंडसेट बघा आता ह्याच्यामध्ये कसं आहे. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बरं का 1675 सालचं. ते इतकं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकडनं कर कसा घ्यावा याबद्दलचे ते NOC किंवा आपण म्हणूयात की पॉईंट्स आहेत, ते की नियम आहेत, SOPs आहेत, की ते SOP अशा सांगतात की एखादा शेतकरी जर का तो कर भरू शकत नाहीये तर त्याची कारणमीमांसा बघायला हवी मुळात. कारण जर का एखाद्याच्या पोटालाच धान्य नाहीये, पैसा नाहीये, तर तो कुठं कर भरणार आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही सरकारातनं धान्य द्या. अशा सरकारातनं पहिलं त्याचं पोट भरू द्या. पोट भरलं तर तो शेती करणार आहे ना, एनर्जी कुठं येणार त्याला. त्याच्यामुळं सरकारातनं अशा व्यक्तीला बियाणं द्या, बैलाची जोडी द्या गरज पडल्यास. हे सगळं सरकारातनं देत असताना हे फ्री महाराजांनी दिलेलं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या काळात जसं गव्हर्नमेंट फ्री स्कीम ज्या आल्या सगळ्या फ्रीबीज, तर तसा काही प्रकार शिवकाळात नाहीये बरं का. ह्या सगळ्या गोष्टी देत असताना त्याच्याकडनं असंही कॉन्ट्रॅक्ट आहे की हे सगळे पैसे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या सरकारात जमा करायच्यात परत एकदा. आणि सवलती भरपूर आहेत. एखादा शेतकरी समजा आहे आणि तो शेती करतोय परंतु त्याच्याकडे आता रोख रक्कमेत करच भरायला पैसे नाही आहेत. अशा व्यक्तीने काय करावं, तर महाराजांनी त्याची सुद्धा SOP त्या ठिकाणी दिलेली आहे की अशा व्यक्तीने मग त्याचा कर हा पैशाच्या स्वरूपात नसेल तर तो धान्याच्या स्वरूपात द्यावा. याचं विजन बघा कसं आहे बरं का. म्हणजे ह्याचं थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर जातो मी, की असं जेव्हा धान्याच्या स्वरूपात कर सरकारात जमा होतो ना, अशा धान्याचा एक उपयोग सुद्धा होतो. कारण शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत, शिवाजी महाराजांवरती आक्रमण होणार आहे कुठल्या ना कुठल्या तरी शत्रूचं,
अशा शत्रूच्या आक्रमणाच्या वेळी किंवा दुष्काळाच्या काळामध्ये अशा धान्याचा उपयोग रिझर्व्ह धान्य म्हणून सुद्धा केला जातो. कारण शेवटी लष्कराचं पोट भरलं तरच लष्कर लढू शकेल ना. बरोबर. बरोबर. ह्या गोष्टी सुद्धा महाराजांनी लक्षात ठेवल्यात की ठीक आहे, याला आपल्याला आज कॅश स्वरूपात कर भरता येत नाहीये, आपण ह्याच्याकडनं धान्याच्या स्वरूपात घेऊयात. किंवा आज जसं शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ केल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात भारतभर. तर असं काही प्रकार त्यावेळेत नाहीये. त्याला महाराजांनी तगाई म्हणलेलं आहे. तगाई म्हणजे काय, की असं कर्ज शेतकऱ्यापर्यंत देणं रोख रकमेच्या स्वरूपात, परंतु ते पुढच्या 5 ते 10 वर्षात ते 0% इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये ते परत सरकारात जमा करावं, ओके. असे नियम होते. बघा, म्हणजे शिवाजी महाराजांचे जे आपण रयतेचा राजा असं जे नेहमी विशेषण लावतो ना, त्यासाठी हे पत्राचा आपल्याला चांगला उपयोग करता येतो, की महाराजांचं लोकांकडे कर भरतोय ना, तो करदाता आहे आपला, तर त्याच्याप्रती असलेलं संवेदनशील मन हे महाराजांचं आपल्याला या सगळ्या गोष्टींना पाहायला मिळतं. आपण संवेदनशील बद्दल बोलतोय, तर मला हे पण जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे की शेतीचं ग्रेडेशन पण केलं होतं महाराजांनी हो. त्या काळात, कारण कर त्याबद्दल पण एक वेगळं धोरण होतं. ते काय होतं नक्की? आता हे थोडंसं खोलात न जाता थोडंसं सांगायचं झालं तर त्या काळी कुणाची किती शेती आहे या शेतीचं मोजमाप घेतलं जाई. आणि अशा शेतीचं मोजमाप घेतल्यानंतर तेव्हा बादशहाची काठी वगैरे असा प्रकार असायचा. म्हणजे बादशहाने असे 2 हात पसरवायचे, त्याचं मोजमाप घेऊन त्याची एक काठी तयार करायची आणि ही काठी शेतजमिनीच्या मोजमापासाठी वापरायची. ओके. आज जसं आपण एकर, हेक्टर वगैरे हे हो. सगळं बोलतो, तर त्या काळी हे काठीचं उपकरण वापरायचे. हे झाल्यानंतर मग त्या शेतीची परत काय आहे, म्हणजे ग्रेड काय आहे, याचं सुद्धा मूल्यांकन केलं जायचं. म्हणजे अतिशय सुपीक जमीन आहे, नापीक जमीन आहे, असं ग्रेडेशन करून मग त्यावरती किती टॅक्स बसणार आहे याचा देखील विचार केला जायचा. हो. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं आनाजी पंतांची भूमिका आहे, की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऑन फील्ड जाऊन सगळ्या तिथं बघितल्या, केल्या. कसं व्हायचं, की म्हणजे मुघल काळ किंवा आदिलशाही काळातलं एक्झाम्पल घेऊ आपण. बादशाह बदलला की ती काठी बदलायची बरं का. त्याच्यामुळं व्हायचं काय, की एक बादशाह आदिलशाह गेला, दुसरा बादशाह आला तर त्याच्या हाताचं मोजमाप थोडंसं विचित्र होणार आहे, म्हणजे बदलणार आहे ना. मग ते परत व्हायला लागलं. मग निजामशहाच्या काळात किंवा अनेक असे मलिक अंबर सारखे अनेक सरदार आले, की त्यांनी त्यांच्या काळामध्ये असे रिफॉर्मेशन्स केले, की ह्या काठीचा उपयोग आपण थोडासा वितीमध्ये आणू आणि मग तो एरर कमी करत जाऊ. तर हा मेन फरक आहे ग्रेडेशनमध्ये. आणि मग शिवाजी महाराजांच्या बाबत सुद्धा तसंच झालं, की सुरुवातीच्या काळामध्ये दादाजी कोंडदेव, आणि नंतरच्या काळामध्ये हे अनाजी दत्त होते. यांनी ती चांगल्या प्रकारे भूमिका बजावली. शेतीचं ग्रेडेशन करून त्याच्यावर किती टॅक्स घ्यायचा आहे याचं सुद्धा एक मूल्यांकन केलं आणि त्याचे सगळे एक्झाम्पल सेट केले. मला वाटतं की हा एक रिफॉर्मेशनचाच प्रकार आहे. कारण शिवाजी महाराजांसमोरचं राज्य, त्यांच्या पत्रातलंच वाक्य आहे बरं का, की सैन्याला ते काय म्हणतायत, की तुम्ही जर का दुष्काळामध्ये किंवा तुम्ही मोहिमेवर जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही जर का तिथल्या रयतेकडनं धान्य घेतलं तर असं काही करू नका. तुम्ही ते बाजारातनं जाऊन विकत घ्या. ही किती भूमिका किती स्पष्ट आहे. जसं आपण ते अतिशय सुप्रसिद्ध पत्र आहे आपल्याकडं, की रयतेच्या देठाच्या काळी, म्हणजे देठासही हात लावू नका वगैरे, अशा प्रकारचं पत्र आहे महाराजांचं. Right. तर महाराजांची भूमिका खूप वेगळी बरं का ह्याच्यातनं. आणि कायमच ते लोकांसाठीचं राज्य जे म्हणतो ना आपण, त्याच्यामुळं ह्या सगळ्या उदाहरणातनं आपल्याला ते स्पष्ट करता येतं. आणि आपण टॅक्सेशन बद्दलच आपण मगाशी पण जे आधी चर्चा करतात त्याच्यावर आपल्याकडे कसं आता सरचार्ज असतो, की म्हणजे 30 लाखाच्या वर इन्कम असणाऱ्यांना सरचार्ज लागतो, एज्युकेशन सेस लागतो, हे वगैरे. तसं काही त्यावेळेला सिस्टम होती का? आता मी जसं तुम्हाला म्हणालो, की आपल्याकडं काही डॉक्युमेंट्स आहेत. त्यातलं एक डॉक्युमेंट आहे सभासद बखर. यातनं स्पष्टपणे आपल्याला दिसतं, की काही वेळा कर 40%, काही वेळा तो प्रासंगिक कर 50%. आदिली असा शब्द आलाय. आदिलीपर्यंत सुद्धा कर महाराजांच्या काळात गेलेला आहे. परंतु ह्या प्रासंगिक कराचं स्वरूप हे काय परमनंट नसायचं. हे प्रासंगिक कर हे एखाद्या गोष्टीसाठी, म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकाला आपल्याला माहिती आहे की 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च आला. आता जेव्हा हा खर्च येतो तेव्हा सरकारावरती कुठं ना कुठेतरी ते आर्थिक प्रेशर सुद्धा क्रिएट होतं. बरोबर. आणि हे आर्थिक प्रेशर जर का रिलीज करायचंय तर त्यासाठी पुन्हा आपल्याकडं करच घ्यायचा आहे किंवा एखादी मोहीमच करायची. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, की सिंहासन पट्टी नावाचा एक कर इंट्रोड्यूस केला आणि तो या वतनदारांवर लावला. मी परत सांगतो, की हा कर वतनदारांवर लावलाय, लोकांवर लावलेला नाही. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे आधीच पैसे आहेत असं म्हणूया आपण इनडायरेक्टली, अशा लोकांकडनं हा कर गोळा केलाय. रिच टॅक्स आहे हा. हा, म्हणजे ऍडिशनल टॅक्स आपण हा. जसं म्हणतो, की पुण्यामध्ये तुम्ही घर घेताय तर तुम्हाला मेट्रो सेस लागणार आहे. तर अशाच पद्धतीचा एक एक्स्ट्रा टॅक्स त्यांनी टेम्पररी स्वरूपाचा ऍड केलेला आहे. मिराजदारी नावाचा एक कर आहे, की हे सगळे वतनदार काही इलिगल स्वरूपात म्हणा किंवा
जास्त पैसा कमवत असतील तर त्यांच्याकडनं हा एक्स्ट्रा सेस मिराजदारीच्या नावाने शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडनं कलेक्ट केलेला आहे. तर ही अशी उदाहरणं आपल्याला दिली तर कळतं की आपल्याला त्या आजच्या जगाशी थोडीशी रिलेट करता येतात. कारण आजचं आपलं स्टायलाइज स्ट्रक्चर आणि टॅक्स हे आपल्याला दैनंदिन जीवनातल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या. बापरे, म्हणजे महाराजांनी सॅलरीज आणल्या, हो. त्याच्यानुसार टॅक्सेशन चेंज केलं, जमिनीचं मोजमाप चेंज केलं, जमिनीचं ग्रेडेशन आणलं, म्हणजे ज्या गोष्टीमुळं खरं तर एखाद्या गरिबावरती अन्याय होऊ शकत होता त्या सगळ्या अन्याय होणाऱ्या गोष्टी त्यांनी स्ट्रक्चरली प्रशासनातनं हळूहळू एलिमिनेट करण्याचा प्रयत्न केला 100%. मला आता गरिबांवर अन्याय वरनच खरं तर हे विचारायचं आहे की कारण त्यावेळेसचं जे काही वातावरण होतं ते खूपच व्हॉलेटाईल होतं. म्हणजे काय, युद्ध व्हायची हो. किंवा लुटी व्हायच्या किंवा मध्येच दुष्काळ पडत असेल तर अशा काळात सुद्धा, म्हणजे आता शेतकऱ्यांबद्दलच बोलतोय, अशा काळात सुद्धा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वेगळी धोरणं केली का? कारण जर हे इतकं प्रोटेक्टेड शेतकरी त्या काळात होते तर ज्यावेळेस काहीतरी नॅचरल कलॅमिटी आली आहे, काहीतरी हो. दुष्काळच पडलाय किंवा लूटच झालेली आहे, कारण लुटी त्या काळात खूप व्हायच्या, हो. युद्ध व्हायची, अशा काळात शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून काही केल्या गोष्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही सगळी धोरणं समजून घ्यायची असतील तर मी सगळ्या व्ह्युअर्ससाठी सुद्धा सांगेन की त्यांच्या काळातलं एक डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्या काळानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे फायनान्स मिनिस्टर होते रामचंद्र पंत अमात्य. अमात्य ही पोझिशन होती त्यांच्या अष्टप्रधान मंडळात. आणि त्या अमात्यांनी फार सुंदर असा ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे आज्ञापत्र. या आज्ञापत्र ग्रंथात शिवाजी महाराजांनी त्यांचं प्रशासन एकंदर कसं चालवलं याचे सगळं SOPs आलेले आहेत, त्यांचे काय नियम होते, महाराजांनी राज्य कसं केलं याबद्दलचं अतिशय सुंदर विवेचन त्या ग्रंथात आले. त्या ग्रंथातलंच सांगतो बरं का मी. तर शिवाजी महाराजांनी राज्य कसं केलं किंवा काय काय केलं हे सांगत असताना आपल्याला काही पत्र सुद्धा सापडतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं एकंदर चरित्र उभं करायचं झालं तर आपल्याला पत्रांचा, बखरींचा, अशा ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. तर शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, म्हणजे जसं आज आपल्याकडं भारत सरकार मार्चचा महिना आला की एखादं बजेट पेश करतं, आपल्यासमोर सादर करतं. तर तेव्हा काय असं लोकांसमोर कुठलंही बजेट सादर करायची पद्धत नव्हती, कारण ती राजेशाही आहे. आज आपल्या लोकशाहीची मूल्य जपतो. बरोबर. तर तो प्रकारच वेगळा आहे. परंतु असे इंटरनल डिस्कशन्स सांगतो तुम्हाला की अगदी मुघल काळाकडे सुद्धा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा प्रत्येक सरकार, प्रत्येक स्टेट, प्रत्येक राज्य हे त्यांच्या जमा आणि हासीलवर आधारभूत असायचं. आता जमा आणि हासील काय हे थोडक्यात सांगतो. हासील म्हणजे काय की फोरकास्टेड रेव्हेन्यू, म्हणजे मला पुढच्या आर्थिक वर्षामध्ये किती पैसा येणार आहे, कारण माझ्या अंडर आता इतकं राज्य आहे, या राज्यामध्ये अमुक अमुक लोक आहेत, अमुक अमुक व्यापार चालतो, तर मला साधारणपणे 4 लाख होणांचं राज्य आता माझं आहे वार्षिक. हा हासील झाला. परंतु नेहमीच असं होत नसे की हा हासील 100% कन्वर्ट होईल, कारण नॅशनल कॅलॅमिटीज जसा तुम्ही उल्लेख केला की अशा काही दुष्काळ येणार आहे, काही मोहिमा येणार आहेत अचानकच, याच्यामुळं हा हासीलपेक्षा कमीच स्वरूपाचा जमा हा सरकारात दाखल होत असे. अशा जमा आणि हासीलचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर एक रिझर्व्ह फंड तयार केला. बघा हा किती दूरदृष्टीचा विचार आहे बरं का. म्हणजे आता नॅशनल कॅलॅमिटी येणार आहे, अशा मोहिमा येणार आहे, अशा वेळी गावागावांमध्ये धान्य जर का पोचलं नाही तर तिथली रयत जगणार कशी, याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1,25,000 होणांचा रिझर्व्ह फंड क्रिएट केलाय. इमर्जन्सी फंड आहे हा. अगदी अगदी म्हणजे इमर्जन्सी फंडच म्हणता येईल. हा किती दूरदृष्टीचा विचार आहे बघा ना. याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे जर का प्रोटेक्टिव्ह ठेवायचंय त्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने सगळ्यात मोठी भूमिका कोणी बजावली तर ती गड किल्ल्यांनी. बरोबर. आणि अशा गड किल्ल्यांसाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवलाय. त्याचंही पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याची अमाऊंट आहे तब्बल 1,75,000 होण वार्षिक. बापरे. म्हणजे बघा त्याच्यामध्ये तुम्ही जर का अगदी डिटेलमध्ये जायचं झालं तर राजगडला 20,000 होण, सिंहगड अशा महत्वाच्या किल्ल्यांना 10,000 होण, अशी ती सगळी त्या ठिकाणी ते रिझर्व्ह फंड ठेवले गेलेत. कारण उद्या मोहीम आली तर करता काय, पैसा आणणार कुठनं, कारण एखाद्या किल्ल्याला वेढा टाकला गेला तर तिथनं सैन्य बाहेरच पडू शकत नाहीये. अशा वेळी असे रिझर्व्ह फंड्स जे मगाशी सांगितलं की तगाईच्या स्वरूपात नसेल, कर्ज देणं असेल किंवा लोकांकडनं धान्याच्या स्वरूपात कर घेणं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार हा कुठेतरी एक दूरदृष्टीचा मला वाटतं विचार केलेला महाराजांनी दिसतो ठामपणे. आता बोलताना होण हा शब्द वापरला आपण, त्यावेळेच्या चलन व्यवस्थेबद्दल पण बोलत आहे का? हो. ती चलन व्यवस्था कशी समजून घ्यायची कळत, म्हणजे 1.25 लाख होऊन म्हणजे किती नक्की हे कळत नाही. आणि म्हणजे फक्त त्या होणांमध्येच ट्रान्झॅक्शन व्हायचे की बार्टर सिस्टीम पण होती. जर कुठलाही व्यवहार त्या काळात जर करायचा असेल तर कसा होत असेल, रजिस्ट्री कशी होती. हो. अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापर्यंत आपल्याकडे गावगडा खूप अतिशय सुंदरपणे बसलेला दिसतो. आणि ही गावगडा सिस्टीम जर का तुम्ही बारकाईने पाहिली त्याच्यामध्ये बार्टर सिस्टीम तर होतीच, अर्थात ती शिवकाळात सुद्धा होती. परंतु कुठल्याही राज्याचं जेव्हा राज्याला राज्य करायचंय आणि त्यांच्या इतर राज्यांशी डील करायचंय अशा वेळी काही चलनांचं असणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा सुद्धा आपल्याला दिसतं की त्यांनी काही नाणी पाडली. हो. त्यातलं एक नाणं होतं जे कॉपर बेस होतं, त्याला शिवराई असं नाव आहे. त्याच्या सुरुवातीला फ्रंटला जर का बघितलं तर श्री राजा शिव असं लिहिलेलं दिसतं आणि मग मागच्या बाजूला छत्रपती अशा स्वरूपाचं ही शिवराई चलन शिवाजी महाराजांनी इंट्रोड्यूस केलं. कॉपरचं कॉईन होता हा सगळा आणि हा त्या लोकांमध्ये हा सगळा सर्क्युलेट व्हायचा आणि त्यातनं लोक सुद्धा त्याचा वापर करायचे. अर्थातच फक्त काही शिवाजी महाराजांचेच चलन या ठिकाणी चालत नव्हतं. मुघलांचं, आदिलशहाचं सुद्धा चलन थोड्याफार स्वरूपात मध्ये या ठिकाणी एक्सचेंज होत असे. ओके. परंतु सुवर्णहून सुद्धा होता जो प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एक्सचेंज म्हणून वापरला जायचा. त्यावेळी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आज आपण बघा एखादी 10 रुपयाची नोट देतो हा. तर त्या 10 रुपयाच्या नोटेचं मूल्य 10 रुपये आहे. हो. ती कागदाची किंमत नाहीये ना. बरोबर. पण त्या काळी मात्र एक अतिशय सोपं करून सांगायचं झालं तर ती ज्या धातूचं चलन आहे त्या धातूची जी व्हॅल्यू आहे आणि त्या धातूचं समजा वजन आहे म्हणजे 3 ग्रॅमचा समजा एखादा होण आहे, बरोबर. तर हा सोन्याचा होण 3 ग्रॅमचा आहे तर सोन्याची किंमत जागतिक बाजारपेठेत किंवा तिथल्या स्थानिक बाजारपेठेत जितकी आहे तितकी ट्रान्झॅक्शन होऊन ती 3 ग्रॅमचं चलन त्या पद्धतीने एक्सचेंज व्हायचं. बरोबर. म्हणजे धातूची जी व्हॅल्यू आहे ती त्या चलनाची व्हॅल्यू, असं सिंपल गणित आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि मग शिवाजी महाराजांनी शिवराई असेल, होण असेल अशी चलनं इंट्रोड्यूस करून मला वाटतं की सार्वभौमत्वाचं एक प्रतीक सुद्धा आहे आणि व्यापारासाठी म्हणा किंवा लोकांच्या सोयीसाठी म्हणा हे सगळं केलं. कारण प्रत्येक वेळी बार्टर सिस्टीम काम करणार नाहीये ना. नाही. बरोबर. देशावरच्या माणसाला जर का मीठ घ्यायचंय तर देशावरती मीठच विकणारा नाहीये ना, म्हणजे हा. तिथला स्थानिक नाहीये गावगड्यातला माणूस. तर अशा वेळी कोकणातनं ते मीठ विकायला येणार आहे. त्याच्यामुळे अशा मीठ विकत घ्यायचं असेल तर ते पैशाच्या स्वरूपात कुठे ना कुठे ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. कोणत्याही सोवेरिन स्टेटचं मेन लक्षण आहे की त्याची करन्सी Currency. असेल करन्सी आणि ते करन्सी होती त्यावेळेला. अगदी अगदी आणि होण्याची काही किंमत आता काढता येईल का? आता तसं नाही सांगता येणार. सांगता येईल ना, म्हणजे त्याचा प्रयत्न बऱ्याच संशोधकांनी केला. अगदी गुरुवर्य मेंदळे सरांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तेच आहे परत की 3.5 ग्रॅमचा होण असेल किंवा 5 ग्रॅमचा तर हे एकंदर सांगायचं झालं ना तर अशी नाणी पाडण्यासाठी मिंट्स असायचे. म्हणजे ह्या सगळ्या मिंट्स अनेक किल्ल्यांवर सुद्धा सापडतात. अशा मिंट्स त्या ठिकाणी नाणी पाडली जायची. तेव्हा खरं कसं असायचं की आता नाणी पाडून नेमका फायदा काय ना राजाला. तर काही जणांचं अनेक त्या संशोधकांचं असं सुद्धा मत आहे की ही नाणी पाडल्यामुळं ती नाणी पाडत असताना अतिशय प्युअर सोन्याचा होऊन काय क्रिएट होणार नाहीये ना, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड होणार आहे. तर अशी इम्प्युरिटी ऍड किती होईल ना तर तो एक एकंदर नफा आहे त्या राज्यासाठी असंही म्हणलं गेलंय. कारण मुघलांचा सुद्धा फनम वगैरे असे टंका अशा प्रकारचे टंका, कॉइन्स बरोबर. आपल्याला ऐकायला मिळतात जे सिल्वर बेस होते. आणि मग ती सिल्वर ची जी काय किंमत असेल शहरामध्ये तर शिवकाळामध्ये सोनं हे साधारणपणे 17 रुपये ते 21 रुपये तोळा होतं. म्हणजे त्याचं आजचं व्हॅल्युएशन बघा कसं करता येईल. आज सोनं कुठपर्यंत गेलंय. आणि मग चांदीचं सुद्धा तसंच होतं. चांदी ही शेअराने विकली जाईल आणि मग त्याचे अनेक एक्झाम्पल सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात की किती रुपयाला 17 रुपये शेअर, 23 रुपये शेअर, 28 रुपये शेअर अशी चांदी त्या काळात एक्सचेंज केली जायची. बापरे. आपण व्यापाराबद्दल पण आता बोलत होतो तर काय काय पद्धतीचा व्यापार एकतर त्या काळी चालायचा. म्हणजे आता तुम्ही मिठाचा उल्लेख केला हो. तसं आणखीन काय काय पद्धतीचा व्यापार चालायचा आणि कोण करायचं हे व्यापार. म्हणजे सर्वसामान्य माणसं करायची, जनता करायची, सरकारं करायची एकमेकां दुसऱ्यांसोबत, की कसा असायचा हा व्यापार, कसा असायचा? व्यापार बघा की ज्याच्याकडे शेतीचं साधन नाही आजही तो कुठल्या ना कुठल्या तरी उपजीविकेचं तिसरं साधन दुसरं साधन शोधतच असतो. अशा प्रकारचे लोक बाजारपेठेतनं जाऊन तो माल उचलायचे आणि तो देशावरती येऊन विकायचे. देशावरती येत असताना अशा लोकांना टॅक्स सुद्धा भरावा लागायचा. म्हणजे आज जसं देशपांडे हे पद आपल्याला ऐकायला मिळतं, हे देशपांडे हे आडनाव आहे आज आपल्याकडं, ही खरं तर एक रोल आहे हा. असंच जेव्हा कोकणातनं जेव्हा एखादी वस्तू देशावर विकायला येते किंवा वाईस वर्सा म्हणूयात आपण, तर घाटावरती घाटपांडे नावाचे लोक अशा प्रकारचा कर गोळा करायचे. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की नेमकं हे व्यापार कसं चालायचं आणि कोण कोण करायचं. तर ही सगळी लोक जेव्हा व्यापार करता येतात ना तर व्यापाराचं एक सिंपल गणित आहे की डिमांड सप्लाय चेन ती कॅरी करणारे हे तत्व जगभरात मान्य आहे आणि ते त्याच पद्धतीने सगळं चालायचं. जसं मिठाचं एक एक्झाम्पल दिलं त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आता आठवली की काय झालं होतं की पोर्तुगीजांचं मीठ देशावरती विकायला यायचं आणि आपल्या कोकणी बांधव सुद्धा हे सगळं मीठ तयार करायचे. त्याच्यामध्ये मूलभूत फरक असा होता की आपल्या कोकणी बांधवांनी सगळं तयार केलेलं हे मीठ जेव्हा देशावरती विकायला यायचं तर लोकांना ते बघूनच कळायचं की हे याच्यामध्ये खूप मैला आहे किंवा आपण म्हणूया इम्प्युरिटीज आहे त्याच्यामध्ये. परंतु पोर्तुगीजांचं मीठ मात्र अतिशय पांढरं शुभ्र असायचं, फिल्टर्ड असायचं, त्यांच्याकडे ती टेक्निक होती अवगत. आणि झालं असं की सगळे सर्वसामान्य लोक ते सरसकटपणे शुभ्र मीठ आहे, स्वस्त आहे म्हणून ते विकत घ्यायला लागले. महाराजांचं परत धोरण बघा कसं आहे. एक पत्र आहे आपल्याकडं आणि त्याच्यातनं आपल्याला काय कळतं की पोर्तुगीजांच्या या मिठावर महाराजांनी ऑक्ट्राय वाढवला. बघा आज जे टेरिफ वॉर वगैरे सगळं चाललंय ना, हे सगळं जगभरातलं प्रकरण की तुमच्याकडनं एखादी वस्तू येणार आहे तर त्याच्यावरती अमुक अमुक टॅक्स लावणार. महाराजांनी सुद्धा हाच विचार केलाय
आज जसं आपण मेक इन इंडिया वगैरे कन्सेप्ट हा. बघतो, त्यातलाच हा प्रकार आहे की आपल्या कोकणी बांधवांचं, ह्या सगळ्या लोकांचं जर का मीठ विकलं गेलं तर आपल्याच लोकांना फायदा होणार आहे ना त्याचा. त्याच्यामुळे हा व्यापारातलं एक धोरण कसं असतं बघा, की कुठलंही राज्य हे व्यापार चालावा या दृष्टिकोनात असतं, पण शेवटी कधी ना कधी आपल्या लोकांचा सुद्धा त्यातनं विचार करावा लागतो. बरोबर. बरोबर. पोर्तुगीजांच्या मिठावरती कर वाढवला, अर्थातच ते मीठ महाग झालं, मग आपोआपच सगळे लोक आपलं हे मीठ घ्यायला लागले. शिवाजी महाराजांचं काय आहे धोरण व्यापाराबद्दलचं, की त्यांनी ज्या राजसत्ता होत्या म्हणजे नॉन इंडियन म्हणूयात किंवा नॉन नेटिव्ह म्हणूयात, त्यामध्ये मग इंग्लिश होते, डच होते, फ्रेंच होते, या सगळ्या लोकांकडे जाऊन त्यांनी सांगितलं की माझा आरमार आता सेट आहे, माझ्याकडे दाभोळ, चौल ही सगळी बंदरं माझ्या ताब्यात आहेत, तर अशा बंदरांमध्ये तुम्ही स्वतः येऊन व्यापार करा. अशा पद्धतीचं शिवाजी महाराजांची पत्र आहेत. आणि मग इंग्रजांमध्ये हे सगळं डिस्कशन चाललंय की चला आता आपण या दाभोळ बंदरात जाऊन व्यापार करायचा का, तुम्ही आमच्या बंदरात येऊन व्यापार केला, तुम्ही तुमचा माल इथं उतरवला, तर मी अमुक अमुक त्या बंदरावरची ती फी आकारणार आहे तुम्हाला, तुम्ही तुमची जहाजं तिथं लोड करू शकता, अनलोड करू शकता. अशा पद्धतीचं धोरण महाराजांचं दिसतं. पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर आता देशावरती आज आपल्याकडं सगळे मार्केट्स आहेत. हो. पुण्या, मुंबई सगळ्या प्रमुख सगळ्याच शहरांमध्ये मार्केट्स आहेत आता. अशा प्रकारचं मार्केट वसवण्याचं सुद्धा महाराजांचं पत्र आहे. ओके. म्हणजे रामदास स्वामींचं ते एक एक्झाम्पल आहे की रामनगरची पेठ वसवावी म्हणून आज्ञा केली, असं एक पत्र आहे. तर शिवाजी महाराजांनी रामनगरची पेठ वसवली, तशा आज्ञा केल्यात. म्हणजे महाराजांचं एकंदर धोरण काय दिसतं की आपण बाजारपेठा वसवल्या तरच व्यापारी येणार आहेत ना. बरोबर. मग अशा व्यापाऱ्यांकडनं त्या तिथल्या फी स्वरूपात, कर स्वरूपातनं तो पैसा सुद्धा मिळणार आहे, आपल्या लोकांसाठी सोय सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे एकंदर धोरण हे स्ट्रक्चर्ड दिसतं. या पूर्वीच्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा आधीच्या काळामध्ये बाजारपेठ नव्हतीच असा प्रकार नव्हता, पण प्रामुख्याने बाजारपेठ स्वतः वसवली तर तो राज्याला कर स्वरूपात ते सगळं मिळत जाणार आहे. हे धोरण महाराजांचं क्लिअर स्ट्रॅटेजिक होतं, ते Strategic. असं ऑर्गॅनिक अगदी होतं. अगदी अगदी आणि इज ऑफ डुईंग बिझनेस साठीच्या गोष्टी तयार करा, म्हणजे बिझनेस वाढावा याच्यासाठीच्या पॉलिसीज होत्या. अगदी अगदी म्हणजे गुराढोरांचा जेव्हा बाजार भरायचा, आजही भरतो अनेक ठिकाणी, असा बाजार भरल्यानंतर काही ठिकाणी महाराजांनी अशा सवलती सुद्धा दिल्यात की त्या प्रासंगिक आहेत परत हां. टेम्पररी स्वरूपात, की अमुक ठिकाणी मी आता कर घेणार नाही या बाजारपेठेतनं किंवा कमी घेणार आहे कर. असे एक्झाम्पल्स महाराजांच्या पत्रातनं दिसतात. म्हणजे नवीन बाजारपेठेसाठी आता जसं आपल्याकडे SEZ असतं, अगदी स्पेशल इकॉनॉमिक झोन असतं, तिथे कर कमी देतात, अगदी की हिंजवडी सारखा प्रकार असतो. अगदी So, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या काळात पण. तुम्ही रिलेट नक्कीच करू शकता. मला आता किल्ल्यांकडे यायचंय थोडंसं. म्हणजे जसा म्हणजे किल्ल्यांचं अर्थकारण काय पद्धतीचं होतं, ते फक्त प्रशासन करण्यासाठीचे सेंटर्स होते की तिथली अर्थव्यवस्था कशी होती, याच्याबद्दल बोलायला आवडेल. किल्ल्यांचं धोरण परत मी ज्या ग्रंथाचा मी आता नाव घेतलं आज्ञापत्र, या आज्ञापत्रामध्ये दुर्ग नावाचं प्रकरण आहे. हम्म. आणि त्या प्रकरणाच्या सुरुवातीला शब्द आहे की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. म्हणजे हे राज्य कुणामुळे, तर ह्या दुर्गांमुळे ना. तर हे महाराजांना लक्षात आलंय. खरं तर ही लष्करी पद्धतीची सेंटर्स आहेत सगळी, संरक्षणाचंच धोरण महाराजांचं आहे. परंतु फक्त संरक्षण आहे का, कारण रायगड ही जेव्हा कॅपिटल येतं तेव्हा अशा कॅपिटल्सवर म्हणजे परराज्यातले किंवा परसत्ता ज्या आहेत, दुसऱ्या सत्ता, या सत्तांमधले लोक येऊन तिथं डील करणार आहेत. त्याच्यामुळे या सेंटर्सकडे कुठं ना कुठं तरी फक्त लष्करी स्वरूपातच न बघता त्या ठिकाणी चालणारं मॅनेजमेंट, कारण शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी हे बजावून लिहिलेलं आहे की तिथलं धान्य जर का वाया गेलं तर तुम्ही लक्षात द्या, ते धान्य भिजलं पावसाच्या ह्याच्यात तर तुम्ही काय करायला हवं, अशा सगळ्यांची गोष्टींची काळजी कशी घ्यायला हवी. पाऊस पडल्यानंतर गवत वाढतं, ते गवत कसं काढायला हवं, शेवाळ येतं भिंतीवर, ते तुम्ही कसं काढलं पाहिजे, हे महाराजांचा दूरदृष्टिकोनच आहे ना. आणि महाराजांनी ह्या SOP नसत्या घालून दिल्या तर ही सगळी एवढा खर्च केलाय. राजगड बघा तुम्ही, इतके वर्ष लागले त्या राजगड बांधायला. महाराजांच्या लक्षात आलं की प्रचंड म्हणजे किल्ला बांधणी काही सोपी गोष्ट नाही. हो. आज तुम्ही घरातलं इंटेरियरचं म्हणजे काम काढा, तुम्हाला लक्षात येईल की किती हे आपण रिलेट करतो. किल्ला बांधायचा आहे तर त्या किल्ल्यांसाठी जसं मगाशी सांगितलं की असे रिझर्व्ह फंड्स तयार केले जायचे. एखादा किल्ला बांधायचा आहे, महाराजांचा एक फार कमी एक उल्लेख केला जाणारा गुण कुठला आहे, तर महाराजांनी डोंगर ओळखले आणि ह्या डोंगरांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन ओळखलं. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या पुणे मावळ परिसरामध्ये असलेला मुरुंब देवाचा डोंगर राजगड केला महाराजांनी. हो. बोरप्याचा डोंगर होता जावळीमध्ये, त्याचा प्रतापगड झाला. रायरीचा रायगड झाला. कुर्टे बेटाचा सिंहगड झाला आणि कासा बेटाचा पद्मदुर्ग झाला. महाराजांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन ओळखण्याची दृष्टी आहे ना सगळ्यांमध्ये नसते बरं का. आणि मला तरी असं वाटतं की महाराज हे जगातले एकमेव असे सेनानी आहेत किंवा राजे आहेत की त्यांनी देशावर म्हणजे जमिनीवर सुद्धा किल्ले बांधलेत आणि पाण्यात सुद्धा किल्ले बांधले. हो. मला एक आता किल्ल्यांबद्दलच बोलतोय म्हणून एक विचारायचं आहे की त्यावेळेसचं कारण ते इतकं म्हणजे आपण आता ज्या टप्प्याबद्दल बोलतोय म्हणजे सतत किल्ल्यांची बांधणी आहे, हो. सततची युद्ध आहेत किंवा इतकं मोठं सैन्य तयार केलेलं आहे, त्यांचं पोषण आहे, हो. तर तसा बघायला गेला तर खूप मोठा खर्च आहे हा. हो. हा एवढा सगळा खर्च कसा मॅनेज केला महाराजांनी?
बघा 2 गोष्टी असतात याच्यामध्ये. सोर्स ऑफ इन्कम इम्पॉर्टंट आहे. हं. पैसा आला तरच तो देता येणार आहे आणि मग व्यय होतो त्या गोष्टीचं. मग हे डिफ्युजन कसं व्हायचं? हं. तर लष्कराला टॅक्स द्यायचा आहे. आपल्याकडे मागच्या एपिसोडला पण आपण चर्चा केली की शिवाजी महाराज सॅलरी देत असत हा. हो. आणि तो भरमसाठ पगार देत म्हणून लोक त्यांच्याकडे येत होते नोकरी मागायला. असं सुद्धा एक एक्झाम्पल दिसतं. तर मग या लोकांना म्हणजे पैसे द्यायचे, सॅलरी द्यायची, तर ती सॅलरी किती आहे? तर त्याचंही डॉक्युमेंट आहे आपल्याकडे बरं का. म्हणजे अच्छा. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली असं आपण म्हणतो. हं. 8 जण होते या सगळ्यांमध्ये. मग त्याच्यामध्ये मोरोपंत पेंगळे हे पेशवे होते, रामचंद्रपंत आमात्य हे फायनान्स मिनिस्टर होते, त्याच्यामध्ये डबीर होते, सुमंत होते. अशी सगळी ही जी लोकं होती अष्टप्रधान मंडळात, याच्यामध्ये मोरोपंत पेंगळ्यांना 15,000 होऊन वार्षिक असा पगार होता. वाव. किंवा रामचंद्रपंत आमात्य आहेत, महत्त्वाचं पद आहे, फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांना 12,000 रुपये पगार होता. 12,000 होऊन पगार होता, बरं का. आणि ह्या असं मग बाकीच्या इतर सगळ्यांना 10,000 रुपये, हंबीरराव मोहिते असतील, सेनापती होते, त्यांना 10,000 होऊन असे वार्षिक लावून दिलेत. याच्या खाली सुद्धा एक व्यवस्था होती ना, हं. कारण मग फक्त अष्टप्रधान मंडळच राज्य करतंय का? कारण खाली पण आहेत, हवालदार आहेत, अंमलदार आहेत, या सगळ्यांना सुद्धा मग हवालदाराला 600 रुपये पगार वार्षिक, असं सगळं होऊन लावून रुपये दिले. होता तेव्हा हे. नाही, होणात मी हे सगळं बोलतोय स्ट्रक्चर. या होणांना तुम्ही कन्वर्ट करू शकता. 3.5 रुपये किंवा 5 रुपयापर्यंत हे सगळं जातं. म्हणजे शिवाजी महाराजांचा अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये किती सोर्स ऑफ इन्कम होता राज्याचा, की आज आपण GDP वगैरे बऱ्याच गोष्टी हां. बोलतो. तर याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मिर्झा राजाची स्वारी झाली, तेव्हा शिवाजी महाराजांचा मुलूक एकंदर 5 लाख होणांचा होता. त्याच्यापैकी 4 लाख चा मुलूक हा मिर्झा राजाला किंवा मुघलांना द्यावा लागला. 1 लाख होणांचा मुलूक राहिला. मग त्याचं ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला कळतं की 5 लाख होणांचा मुलूक होता, तर तो साधारणपणे 25 लाख रुपयांचा होता. रुपया सुद्धा त्या काळी होता. हो. हे सगळे मुघल वगैरे वापरायचे. त्याच्यामुळे तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. हं. परंतु शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जी सगळी स्वराज्याची मोजदाद जेव्हा केली गेली, तेव्हा सभासद बखरीतलं वाक्य आहे की कोट्यावधींचा खजिना आहे महाराजांकडे आणि इतका मुलूक आहे. त्याच्यामुळे कोट्यावधींचा जेव्हा होणांचा मुलूक येतो, तेव्हा महाराजांचं राज्य किती वाढलंय हे बापरे. आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा बघता येतं. 5 लाख क्या बात आहे. होणांपासून कोट्यावधींचे हो. बापरे. हो. इंटरेस्टिंग ऍड. त्यावेळेला हायएस्ट पॅकेज 15,000 होणांचं होतं. नक्कीच, नक्कीच. 15,000 होऊन LPA. अगदी. हे पण स्ट्रक्चर लावलं, सॅलरी झाल्या, म्हणजे इन्कम सोर्सेस कळले आपल्याला, डिफ्युजन ऑफ इन्कम, डिफ्युजन ऑफ मनी पण कळालं. हो. पण त्यावेळेला आता कसं स्टेट्स या पद्धतीने बघतात ना, कुठल्या फेजमध्ये आहेत, की आत्ता स्पेंडिंग मोडमध्ये आहेत का कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये आहेत. म्हणजे भारत 90च्या दशकापर्यंत हो. कन्झर्वेटिव्ह मोडमध्ये होता, फार स्पेंड करणं हा नव्हता. आता इज ऑफ डुईंग बिझनेस आणि ह्याच्यामुळं थोडं स्पेंडिंग मोडमध्ये गेलाय. सो त्यावेळेला खर्चिक होते महाराज त्यावेळेला, का ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपली जी काही अर्थनीती होती महाराजांच्या राज्याची, स्वराज्याची, ती अर्थनीती कशा पद्धतीने बघता येईल आपल्याला? ही पुन्हा कसं आहे माहिती आहे का, की प्रासंगिक आहे ह्या सगळ्या गोष्टी. एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराज किती पर्टिक्युलर होते एखाद्या गोष्टीबाबत सांगायचं झालं, तर पुण्याजवळ नांदेड नावाचं गाव आहे. हां. आज जिथं नांदेड सिटी उभी राहिली हो. आणि या नांदेड गावामध्ये पाटीलकी होती, ती पोळांकडे होती. हम्म. आणि ह्या पोळांकडची पाटीलकी महाराजांनी 20 होणांना विकत घेतली होती. ओके. ही 20 होणांना विकत घेतलेली पाटीलकी, म्हणजे पाटीलकी तेव्हा विकत देता येत होती आणि घेता सुद्धा येत होती, बरं का. असा प्रकार होता. ही पाटीलकी महाराजांनी 20 होणांना जेव्हा विकत घेतली, ती थोड्या दिवसानंतर महाराजांनी 100 होणांना विकली. बघा ना, आज आपण एखादी गोष्ट घेतो तर ती कुठे ना कुठे जास्त किमतीला किंवा किमान त्या किमतीला तरी विकावी, असं आपलं एक एकंदर धोरण असतं, आपलं सगळ्यांचं बरोबर. धोरण असतं. तर महाराजांनी ते करून दाखवले बरं का अशा एक्झाम्पल्स मधनं. किंवा तुम्ही जसं म्हणाला की महाराज खर्चिक होते का, हम्म. आता कसं आहे की प्रासंगिक आहे. राज्य म्हणजे आपला राज्याभिषेक होणार आहे तेव्हा प्रचंड खर्च होणारच आहे. दागदागिने, भरजारी कपडे आणि या सगळ्या गोष्टीत. हर्बर्ट डियागर नावाचा जेव्हा माणूस आलाय आणि त्यांनी महाराजांचं जे वर्णन केलंय, ते महाराजांचं एकंदर वर्णन बघता महाराज काय असे गरीब किंवा साधे कपडे घालून आहेत वगैरे असं नाहीये ते वर्णन. भरजरी कपड्यात हा दागिन्यातनं मडलेला माणूस आहे, असं ते सगळं वर्णन आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराज पर्सनल स्वतःपुरतं म्हणायचं झालं तर ते प्रासंगिक स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी, जसं आपण जातो ना ऑफिसला हा. जायचं तर आपण चांगले कपडेच घालून म्हणजे जाणार ना. गरज आहे तिथे, जिथे गरज आहे तिथे. एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे की हे राज्य श्रीमंत राज्य, असं गरीब अगदी. राज्य नाहीये. हा, अगदी त्याच स्वरूपाचं राज्याकडे आपल्याला बघता येतं. परंतु दुसऱ्या बाजूला असंही बघता येतं की शिवाजी महाराजांच्या मोहिमेची काही वर्णन आहेत आपल्याकडं. त्याच्यामध्ये असं दिसतं की फक्त राजाला किंवा सेनापतीलाच तिथं तंबू आहे आणि बाकीचे सगळे सैन्य हे उघड्यावर झोपतंय किंवा आडोसा घेऊन झोपतंय, अशा पद्धतीचं आहे. कारण मुघलांच्या मोहिमेचं जर का तुम्ही वर्णन बघितलं, शाहिस्ते खान जेव्हा आला होता आपल्या राज्यावर चालून, तेव्हा त्याच्या मोहिमेची वर्णन बघितली तर त्याचं जे सगळं सैन्य येतंय हे एखादं गाव येतंय आणि ते सगळे तंबू कसे लागणार आहेत. म्हणजे आज पुढच्या दिवशी जेव्हा शाहिस्ते खानाचा मुक्काम आहे, तिथं ती सगळी टेंट वगैरे सगळं बांधून सगळं कसं रेडी ठेवणार आहे, असं भलं मोठं सगळं ते प्रकार यायचा. त्याच्यामुळे ही तुलना तशी करायला गेलं तर प्रासंगिक आहे.
की महाराजांचे जसं नांदेडचं उदाहरण बघितलं आपण, हो. तर महाराज खर्चिक होते तर ते बघून करायचे खर्च, पण तो सगळा खर्च जो काही मिळकत आलेली त्याच्यातनं ती सगळी सरकारच जमा करत. कारण जेव्हा सगळं महाराजांनी स्वतःसाठी काय केलं तर असं म्हणता येणं योग्य नाहीये, कारण सुरतेतनं जो खजिना आलाय तो सरकारातच जमा केलेला आहे. बरोबर. जो कर येतोय तो सरकारातच जमा होतोय, कारण तो शेवटी लोकांसाठीच वापरायचा आहे, लष्कराच्या पगारासाठीच वापरायचा आहे आपल्याला. मला आता आपण पाटीलकीबद्दल पण बोललो ना, तर मला एक प्रश्न पडतो की जर वतनदार असतील, पाटील असतील यांच्यावरती काय आपण एक्स्ट्रा कर लावला, जास्तीचा कर लावला, त्यांना वेतनावरती आणलं, या सगळ्या गोष्टी केल्या, या सगळ्यामध्ये एकतर हे सगळे ज्या काही आदिलशाही पद्धतीतनं आलेली होती ही सगळी सिस्टम, हो. त्यावेळेस त्यांना अर्थातच त्यातनं त्यांचा काहीतरी एक कट काढणं वेगळा आणि मग पुढे सरकारांपर्यंत पैसा पोहोचवणं, म्हणजे अर्थात भ्रष्टाचार करणं, याची एक काहीतरी सवय असेल. तर या सगळ्यामध्ये महाराजांनी त्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय केलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यातनं त्या वतनदारांनी विरोध नाही केला का? म्हणजे नाही म्हटलं तरी ते वतनदारांसाठी थोडं जाचाकच होतं ना, की त्यांना आधीपर्यंत काही हवं तसं जितका कर वसूल करायचा त्याची सूट होती, जितका द्यायची त्याची सूट होती, त्यात काही ट्रान्सपरन्सी नव्हती. मग ज्यावेळेस इतकं स्ट्रक्चर आलं त्यावेळेस ते गोंधळले नाहीत का? त्यांना असं नाही वाटलं का की आम्हाला नकोय? अगदी म्हणजे आपल्यासमोर आहेत ना उदाहरणं. जेव्हा जावळीचे मोरे आले हा. तेव्हा त्यांनी विरोध केला. सुप्याचे असतील, मोहिते, या सगळ्यांनी विरोध केला ना, नाही असं नाहीये. पण यांना कुठेतरी डोईजड होऊ द्यायचं नाहीये हे धोरण महाराजांनी सुरुवातीपासून आखलंय. असा कोणी विरोध केला तर त्याची गडी पाडून टाकली ना महाराजांनी. आता थोडंसं विषयाकडे येतो, की काय व्हायचं की गावागावांमध्ये असे पाटीलकीचे, वतनाचे वाद होते. हा. ते काय शिवाजी महाराजांच्या काळातच होते असं नाहीये, पुढेही होते, त्यांच्या आधीही होते. असे वाद जेव्हा सोडवायला जायचे ना, तेव्हा बघा आज आपला एखादा खटला आपल्याला लढवायचा आहे, तर आपल्याला कोर्टामध्ये अमुक एक फी द्यावी लागते. तर अशी शेरणी आणि हारणी नावाचा प्रकार होता बरं का. म्हणजे महाराजांकडे एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांमध्ये पाटीलकीचा वाद आहे आणि हा सोडवायचा आहे. तर शिवाजी महाराजांची एक न्यायव्यवस्था होती सेट, आणि ह्या न्यायव्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही दोघांनी मिळून इतकी शेरणी किंवा हरणी जी काय असेल तर 350 होणार शेरणी तुम्ही सरकारात जमा करावी. तर काय दिसतं की ट्रान्सपरन्सी आली ना या स्ट्रक्चरमध्ये. काय आलं की वतनदार तर माजले होते, तो भाग वेगळा झाला. पण जेव्हा एखादा माणूस प्रॉब्लेम घेऊन येतोय तर त्याला आता टाइम द्यायचा आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. एखादा राजा किंवा त्यांचं प्रशासन जेव्हा टाइम देतं तर त्याचा कुठं ना कुठेतरी मोबदला फी स्वरूपामध्ये हा घेतला जायचा. अशी शेरणीचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात. वाव. म्हणजे किती बारकाईने विचार केला बघा ना या सगळ्या लॉ गोष्टींकडे अँड ऑर्डर बघताना. डिझाईन केलं. हा म्हणजे अनऑर्डर स्ट्रक्चर आहे सगळं, म्हणजे अनऑर्गनाइज आहे सगळं. आणि आता मला कुठेतरी शून्यापासून मला करायचंय ना, आणि मी माझ्या लोकांना त्या पद्धतीने ट्रेन करतोय. बघा आज आपण आर्मराचं थोडंसं एक्झाम्पल घ्यायचं झालं, थोडंसं विषयांतर होईल, परंतु मी जसं म्हणालो की आपल्याला एक आर्मर उभं करणं, गडकिल्ले उभं करणं हे काही तितकी सोपी गोष्ट नाहीये. हो. प्रचंड पैसा खर्च होणार आहे या सगळ्यामध्ये. हम्म. जेव्हा आता शिवाजी महाराज आग्राच्या भेटीला तिकडं बादशाकडे जात आहेत, तेव्हा परत आपल्याला ह्या बादशाला नजराने पेश करायचे, त्यासाठी सुद्धा खर्च येणार आहे. एखाद्या व्यक्तीला म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य ज्या ठिकाणी आहे, अशा चांगल्या व्यक्तींनी जी चांगली कामं केलेली आहेत, त्या व्यक्तींना जहागीरदारी महाराजांनी लावून दिलेली आहे. किंवा त्याच्यामध्ये असं म्हणूयात आपण की अशा अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांनी जेव्हा एखादी सनद लावून दिलेली आहे की अमुक जमीन ही तुझी आहे, तर ती रेंट फ्री लँड आहे असं आपण म्हणूयात. की देवस्थानांना शिवाजी महाराजांनी जमिनी बहाल केल्या, तिथल्या सनदा लावून दिल्या. तर ह्यातनं काय कळतं की महाराजांचं एकंदर इन्कम आहे तो काही तसाच स्ट्रक्चर्ड वेमध्ये जात नाही. काही ठिकाणी महाराजांना सूट द्यावी लागते, काही ठिकाणी जमिनी गिफ्ट करावं लागतात. यासाठी कुठं ना कुठेतरी खर्च येतो. या सगळ्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी म्हणून शेरणीसारखी उदाहरण असतील किंवा वतनदारांना मज्जाव केला त्यांच्या सगळ्या माजरोडेपणाला असं आपण म्हणूयात, तो सगळा केला. विरोध तर होतच होता, म्हणजे त्यात काही वादच नाही. शिवाजी महाराजांचं आयुष्य खडतर होतं, पण शिवाजी महाराज ते सगळ्यांना पुरून उरलेत असंच आपल्याला दिसतं. राईट. मला इंटरेस्टिंग एक गोष्ट बोलावीशी वाटते ती म्हणजे आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोलतोय, इन्कम बद्दल बोलतोय, हो. शेतीबद्दल बऱ्याचदा बोललो आपण, व्यवस्थापनाच्या खर्चाबद्दल बोललो. आपल्याबद्दल ना एक परसेप्शन आहे, एस्पेशली महाराष्ट्राबद्दल, मराठी जनतेबद्दल, की हे शेतकरी शेतीप्रधान देश आहे आपला, हो. कायम व्यापारी देश नाही आहे असं बोललं जातं. पण आपल्या मगाच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये बऱ्याचदा येते की व्यापार होता. तर महाराजांनी व्यापार वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या का? किंवा व्यापाराच्या काही उदाहरणं आहेत का? कारण का हे सतत आपल्याला सांगितलं होतं की आपण व्यापारी नव्हतो. महाराजांनी बऱ्याचशा डील्स केल्यात बरं का. म्हणजे याच्यामध्ये परत इकॉनॉमिक्स किती सुंदर पद्धतीने आपल्याला कळतं बघा, की जसं मगाशी आपण एक उदाहरण दिलं की महाराजांनी या सगळ्यांना पत्र तर लिहिली होतीच, आणि त्यांच्यामध्ये इंटरनल डिस्कशन चालले होते की महाराजांचं आर्मर आहे, त्यांनी इतके बंदरं आता त्यांच्या अंडर सगळे आलेले आहेत, तर या ठिकाणी इतकं आपण जर का व्यापार जाऊन केला तर महाराजांनी या सगळ्यांना वेलकम केलं ना. व्यापारी धोरण महाराजांचं क्लिअर आहे. महाराजांचं एक पत्र आहे की तुम्ही आमच्या देशावरती येत असाल तर बैलगाडीने हा सगळा माल अनलोड व्हायचा, तर अशा बैला मागं महाराजांनी ₹1 लावलाय, सूट दिली ना महाराजांनी.
जेव्हा म्हणजे फक्त महाराजांनीच केलं असं नाही म्हणत आहे, कारण जेव्हा सुरत महाराजांनी लुटली तेव्हा औरंगजेबाला फार मोठा शह बसलाय हां. आणि तिथले सगळे व्यापारी आता हतबल झालेत किंवा डिस्टर्ब झालेत. आता शिवाजी महाराजांचं परत एकदा आक्रमण आलं तर आपण पूर्ण मोडकळीस जाऊ, कारण आपल्याकडचे सगळे पैसे संपलेत. हं. अशा वेळी औरंगजेबाने काय केलंय बघा, म्हणजे किती ते धोरण वेगळ्या पद्धतीने बघता येतं, की ह्या औरंगजेबाने त्या सगळ्या व्यापाऱ्यांना एक पत्र लिहिलंय, की तुम्ही हा देश किंवा सुरत सोडून जाऊ नका. तुम्ही पुढच्या वर्षीचा मी तुमचा अमुक टॅक्स हा माफ करतोय. ओके. तर महाराजांचं व्यापारी धोरणाकडे बघताना मिठाचं आपण एक्झाम्पल बघितलं. किती सुंदर एक्झाम्पल आहे. तिथं महाराजांचं धोरण कळतं. आता महाराजांनी या सगळ्या सत्तांबद्दल डील करत असताना म्हणजे इंग्रजांचं एक हं. एक्झाम्पल घेऊ बरं का आपण. फार सुंदर एक्झाम्पल आहे, की महाराजांना त्यांच्या तोफा असतील, त्यांचे कॉईन्स पाडायचे असतील, तर महाराजांना कॉपर, तांबं हवं होतं. आणि हे तांबं या इंग्रजांकडे त्या काळी उपलब्ध होतं. हां. असं प्रकारचं तांबं घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहिलं, की मला अमुक क्वांटिटीमधलं तांबं हवंय. हं. इंग्रज म्हणाले ओके. तर महाराजांनी सांगितलं, की आत्ता माझ्याकडे कॅश स्वरूपामध्ये पैसा नाहीये. हे साधारणपणे मी तुम्हाला सांगतोय ना ही गोष्ट, ही इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी नावाचे आपल्याकडे 3 खंड उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये हा इंग्रजांचा सगळा करस्पॉन्डन्स आलाय. हं. 1676 ची गोष्ट आहे, म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर 2च वर्षानंतरची हो. गोष्ट आहे बरं का. आणि ती सगळी पत्र एकत्र केली ना, की तुम्हाला ती गोष्ट लागते. हं. म्हणजे लावता येते, क्रिएट करता येते तिथं. तर ती काय गोष्ट आहे, तर ती हुंडीची गोष्ट आहे आणि ती इतकी सुंदर आहे, की महाराजांना तांबं हवं होतं इंग्रजांकडनं, तर ते तांबं विकत घेतलं आणि सांगितलं, की आमच्याकडं रोख स्वरूपात पैसे नाही आहेत, पण तुम्हाला पैसेच हवे असतील तर मी तुम्हाला एक हुंडी लिहून देतो. हां. आज आपण जसं प्रॉमिसरी नोट Promise note. बँकेमधनं हे करतो, तर अशा पद्धतीची हुंडी लिहून दिली महाराजांनी आणि सांगितलं, की तुम्ही कुतुबशाह आहे आणि तो आम्हाला खंडणी देतो वार्षिक, तर ती रोख स्वरूपात मिळेल. तर तुम्ही आमचं एक ऑफिस आहे तिकडं गोवळकोंड्याला, तर तिथं जाऊन तुम्ही ती हुंडी कन्व्हर्ट करून हां. घ्या, एक्सचेंज करून घ्या. ते तुम्हाला पैसे देतील. तर महाराजांनी तांबं घेतलं, तर ती हुंडी घेण्यासाठी त्यांचा नारायण शिंदे नावाचा माणूस इंग्रजांचा दुभाषा होता ट्रान्सलेटर. तो तिकडं दक्षिणेत गेला बरं का. दक्षिणेत गेल्यानंतर त्याला कळालं, की अरे महाराजांचं ऑफिस आहे इथं, पण या ऑफिसचा इन्चार्ज आहे प्रल्हादजी निराजी. ते मात्र इथं नाहीयेत. ते नेमके रायगडला गेलेत. हं. आता त्याची नेमकी एक खेप पडली. म्हणजे मुंबईकडनं अगदी गोवळकोंड्यापर्यंत. तो पुन्हा आला बॉम्बेला रिपोर्ट करायला. तर बॉम्बेचा तेव्हा गव्हर्नर होता मुंबईचा. त्याचं नाव आहे जेरॉड ऑल्जियर. हा जेरॉड ऑल्जियरचं रोल याच्यामध्ये बघा कसा आहे, की आता डील तर झाली महाराजांसोबत. आता आपला माणूस पण आलाय हतबल होऊन, की पैसे नाही आहेत म्हणून. तर त्याला जेरॉड ऑल्जियरने सांगितलं, की तू आता एक काम कर, तू रायगडला जा. रायगडला तो प्रल्हादजी निराजी पण भेटेल आणि नाही भेटला तर महाराज सुद्धा भेटतील तुला हं. आणि त्यांच्यासमोर ही गोष्ट मांड. या सगळ्यामध्ये बराच वेळ जातो बरं का. हं. म्हणजे आज आपण 8 तासामध्ये हैदराबादपर्यंत पोहोचतो. तेव्हा ते शक्य तितकं तेवढं सोपं नाहीये. हा माणूस जेव्हा काय केलं, की हा पुन्हा रायगडला आला. रायगडला तेव्हा महाराज नव्हते. त्याच्यामुळे त्याची पुन्हा फजिती झाली. पण तिथं मोरोपंत पिंगळे आपले जे पंतप्रधान आहेत ते होते आणि त्यांनी त्या प्रल्हादजी निराजींनी त्यांच्या टीमला सांगितलं, की आत्ता काय रायगडावरती रोख स्वरूपात पैसे नाही आहेत. पण तुम्हाला आम्ही कोकणातनं आमच्या गोडाऊन्स आहेत आमच्याकडे, वखारी आहेत आणि या वखारीतनं आम्ही तुम्हाला त्या कॉपरच्या बदल्यात आम्ही तुम्हाला नारळ किंवा सुपाऱ्या वगैरे देऊयात हं. हे सगळं सामान. आता हा माणूस म्हणला, की माझ्याकडे ती ऑथॉरिटीज नाहीये. हम्म. मग हा परत गेला जॉर्डन हां. ऑल्जियरकडं बॉम्बेला. बॉम्बेला गेल्यानंतर परत त्याच्यामध्ये सगळा वेळ गेला आणि मग त्यांनी सांगितलं, "नाही मी तुझ्यासोबत एक फ्रान्सिस नावाचा माणूस देतो. तुम्ही परत रायगडला जा आणि त्यांना इन्सिस्ट करा, की याच्यामध्ये खूप वेळ चाललाय ह्या सगळ्या डीलमध्ये. पटकन लवकरात लवकर आम्हाला पैसे द्या बाबा. हे नाशवंत सामान हां. सुपारी वगैरे खराब झालं तर करायचं काय? हो. आम्ही ते कुठं जाऊन विकूयात म्हणून." ते परत आले रायगडला. योगायोगाने महाराज तेव्हा रायगडावर होते. मोरोपंत पिंगळे सुद्धा होते. आणि त्यावेळेस असं झालं, की ही लोकं आली गाऱ्हाणं मांडायला. महाराज आता 1.5 वर्ष झालेत हो, हे सगळं घेऊन तुम्ही. अजून पैसे आम्हाला मिळालेले नाहीयेत. तर महाराजांनी त्यांचं गाऱ्हाणं सगळं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, की महाराजांनी सुचवलं त्यांना, की ठीक आहे तुम्हाला सुपारी वगैरे पान नकोय, नारळ वगैरे नकोय, तर मी तुमच्यासमोर 2 ऑप्शन ठेवतो. एक तर तुम्ही सोनं घ्या किंवा चांदी घ्या. रायगडवरती ते सगळं उपलब्ध आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता देतो. आता हे सगळं घेऊन परत कुठं जेरॉड ऑल्जियरकडे जाता? महाराजांनी असा प्रस्ताव मांडल्यावरती. हो. त्यांनी सांगितले, की ठीक आहे तुम्ही देऊन टाका महाराज. चांदी देताय तर चांदी द्या. या सगळ्या गोष्टीमध्ये महाराजांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या मोरोपंत पिंगळ्यांना, की तुम्ही त्या कॉपरच्या बदल्यात ती चांदी आपल्या जामदारखान्यातनं घेऊन द्या. हे सगळे लोकं जामदारखान्यात गेले आणि तिथे एक गंमत झाली, की महाराजांनी अख्ख्या त्या जागतिक बाजारपेठेमध्ये तेव्हा चांदीची किंमत होती ₹2300. महाराजांनी यांना चांदी कन्व्हर्ट करून दिली ₹28. तर ती माणसं म्हणली, "अहो हे महाग तुम्ही का विकताय?" तर जगभरात तर ही बाजारपेठेतली किंमत ही आहे चांदीची. आणि हे सगळं झाल्यानंतर बघा काय झालं, की महाराज म्हणाले किंवा तिथली लोकं सगळी सांगितली, की रायगडावरती चांदी एवढ्याच किमतीत मिळते. तुम्ही घ्यायचं तर घ्या, नाहीतर परत मग तुम्हाला डिले होईल. त्यांनी कसंबसं ते सगळं सामान घेतलं, चांदी घेतली, ते जेरॉड ऑल्जियरपर्यंत पोहोचवलं. या जेरॉड ऑल्जियरचा त्या इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये तो सगळा रिपोर्ट लिहिलेला आहे.
की या सगळ्या कॉपरच्या डीलमध्ये 2.5 वर्षांचा वेळ तर गेलाच गेला. आमच्या लोकांच्या इतक्या खेपा झाल्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चांदी सुद्धा महाग मिळाली आणि यातून आम्हाला 22.5% तोटा झाला. वाव. म्हणजे बघा की ह्या सगळ्या परकीय सत्तांकडे महाराज शत्रुत्वाच्या नजरेने बघत होते. व्यापार काढून घ्यायचा त्यांच्याकडनं, पण त्यांच्याशी डील करताना कसं वागायचं हे महाराजांनी चांगलं ओळखलेलं दिसतं. म्हणजे 22% प्रॉफिट कमवला आहे काही कुठल्या शिवचरित्रात गोष्ट आपल्याला नाही वाचायला मिळत. म्हणूनच काय आहे की महाराजांच्या आयुष्याबद्दलच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, महाराजांकडे कायम असं लढाई 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 म्हणून आपण बघतो की त्यांनी पराक्रम गाजवले, ते 100% महत्वाचे आहेतच. पण कुठं ना कुठेतरी हे प्रशासन, हे रिफॉर्मेशन्स, अशा इकॉनॉमिक डील्स मधनं आज आपण काहीतरी शिकू शकतो ना. ऍब्सोल्युटली. म्हणजे फक्त पॉलिटिकल घडामोडी काय म्हणतात, राजकीय लढाया एवढंच नाहीये, तर त्यांनी शासकीय दृष्ट्या किती गोष्टी बनवल्या आणि त्याच्यामुळे स्वराज्य टिकलं आणि त्याच्या पुढे ते वाढत गेलं. म्हणजे आतापर्यंत आपल्यावरती इम्पॅक्ट आहे तो फक्त राजकीय लढायांमुळे नाहीये, तर शासकीय लढायांमुळे पण आहे. अगदी अगदी आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोललो, इन्कमबद्दल बोललो, शासकीय स्कीम्सबद्दल बोललो, पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्या काळात आपण कायम ऐकला तो म्हणजे सावकारी. तर त्यावेळेला कर्ज कसे घेत होते? सावकार म्हणलं की आपल्याला एक इमेज डोळ्यासमोर येते ना. म्हणजे मराठी चित्रपटांमध्ये विलन तुम्हाला हां, सावकारच तर असा- काळी टोपीवाला एक सावकार. अगदी अगदी असं नाहीये. त्या काळी काही बँक्स वगैरे नव्हत्या. आज आपल्याकडे जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक बँक्स आहेत आणि ते तुम्हाला कर्ज देतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता पैसे. अशी काही पद्धत त्या शिवकाळामध्ये नव्हती. हम्म. परंतु एक पद्धत होती सावकारीची, ती मात्र अतिशय सुंदरपणे राबवली जायची. महाराजांचं आज्ञापत्रातलंच वाक्य आहे की सावकार तो राज्याची शोभा. बघा म्हणजे सावकारांकडे पॉझिटिव्ह नजरेनं महाराज बघतायत. हम्म. अर्थातच कारण महाराजांचं पुढं असं वाक्य आहे की संकट समयी ही लोक कर्ज देतात, हम्म. याच्यामुळे राज्य श्रीमंत होते. असं महाराज जेव्हा म्हणतायत तेव्हा या सावकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका निगेटिव्ह नाही आहे जसं आज आपल्याला चित्रपटांनी करून त्यावेळेला दिलाय. बँक्स आहेत खरं तर. अगदी बँक्स आहेत ना. आज आपण बँकांकडे निगेटिव्ह नजरेने बघतो का? नाही. नाही. ते कुठे ना कुठे सोय करून उपलब्ध करून देतात आहेत. अडचणीच्या काळामध्ये हीच लोक उपयोगास येणार आहेत. सुरतेमध्ये एक माणूस होता बरं का, विरजी वोरा नावाचा. हम्म. हा इतका मोठा सावकार होता, याला महाराजांनी तिथं त्याचं सगळं खजिना लुटलाय बरं का. हम्म. पण हा इतका मोठा सावकार होता की हा मुघलांना कर्ज द्यायचा. वाव. म्हणजे एखाद्या प्रशासनाला सुद्धा कर्ज देण्याची सुद्धा ताकद या सावकारांमध्ये होती. आणि मग अगदी पानिपताच्या काळापर्यंत सुद्धा आपल्याला दिसतं की या सावकारांनी कशी कशी मदत केली आणि आपल्याला मोहिमांमध्ये कसा या सगळ्या गोष्टींची मदत झाली. हम्म. त्याच्यामुळे लोकांसाठी सुद्धा असे सावकार उपयोगी पडायचे. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी यायची, राज्य श्रीमंत व्हायचं. अडचणीच्या काळामध्ये ही कर्ज उपलब्ध झाल्यामुळं कुठं ना कुठेतरी तो एक म्हणूयात आपण की तो गॅप भरून निघायचा. त्याच्यामुळे सावकारी सिस्टीम नक्कीच त्या काळी महत्वाची मानली गेली. पण ती सावकार रेग्युलेटेड होती. रेग्युलेटेड आहे. महाराजांचं लक्ष असणारच आहे ना त्याकडे. आपण या सगळ्याबद्दल बोलतोय, व्यापाराबद्दल बोलतोय, तर मला आरमाराबद्दल खरं तर प्रश्न आहे की कारण ज्या पद्धतीनं म्हणजे जशी महाराजांनी आरमाराची बांधणी केली आणि त्याचा मुख्य उद्देश हा खरं तर व्यापार होता आणि त्या व्यापारातनं राज्याला पैसा मिळावा, व्यापाराच्या आणखीन ॲव्हेन्यूज तयार व्हावे, यातला खरं तर महत्त्वाचा टप्पा होता. आपण कायम त्याच्याकडे कशी पाण्यातली सैन्य बांधणी वगैरे या पद्धतीनं हो. त्याच्याकडे बघतो, पण व्यापार म्हणून कसं महत्त्वाचं ते स्ट्रॅटेजिक मूव्ह होती आणि त्याचा काय विचार होता महाराजांचा व्यापार म्हणून? महाराज जरी देशात राज्य करायचे, पण त्यांचं जेव्हा कोकणाकडे लक्ष गेलं तेव्हा कोकणामध्ये बघितल्यानंतर ह्या सगळ्या परकीय सत्ता, व्यापारी सगळी बंदरं कॅप्चर करून तर बसलेच आहेत. तर यांच्यावर शह द्यायचं असेल तर 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. तर आपल्याला एक तर जहाज बांधावं लागणार आहे किंवा सागरी किल्ले बांधावे लागणार आहेत. याच्यामध्ये जेव्हा जहाज बांधायचा विचार येतो तेव्हा जहाज बांधणीचं टेक्निक महाराजांच्या लोकांना किंवा मराठ्यांना अवगत नव्हतं असं म्हणूयात फारसं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, आउटसोर्स केले. 2 पोर्तुगीज लोक बोलवलेत आणि ही सगळी जहाजबांधणी शिकून घेतली आपल्या लोकांनी. बघा किती चांगला विचार आहे की आउटसोर्स तर केलंच. परंतु आज बघा जसं आपण मगाशी सुद्धा म्हणालो की घरातलं एखादं काम काढलं तरी सुद्धा किती खर्च येतो. आर्मर उभं करणं फारशी सोपी गोष्ट नाहीये. कारण पुढच्या काळामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये ना एक पत्र आहे की आर्मर तो म्हणजे सोंग फार आणि म्हणजे नफा कमी आणि खर्च फार, अशा प्रकारचं ते एक पत्र आहे. यातनं आपल्याला सरळ सोटकोने कळतं ना की अरे बापरे, हे आर्मर उभं करणं काही तितकी सोपी गोष्ट नाहीये. कारण आर्मरासाठी जी लाकडं लागणार आहेत ती सुद्धा चांगल्या प्रतीची लागणार आहेत आणि मग ती कशी कशी आणायची यापासून ते सगळे SOP आल्याच आहेत. परंतु ह्या आर्मरमुळे झालं असं की महाराजांचा व्यापार हा परराज्यापर्यंत, परदेशापर्यंत चालू लागला. आपल्याकडे काही डच पत्र आहेत बरं का उपलब्ध. त्याच्यातनं आपल्याला स्लाइटली असं कळतं साधारणपणे की महाराजांचा व्यापार हा श्रीलंका किंवा मस्कतपर्यंत चालत असे. फारशी पारदर्शक पत्र नाही आहेत, पण साधारणपणे हा विचार आपल्याला त्या पत्रातनं दिसतो की महाराजांचा व्यापार कुठपर्यंत चालायचा. या व्यापारामुळे दुसरी गोष्ट अशी झाली की बंदरं जी सगळी कॅप्चर झाली, या बंदरांमध्ये सगळे लोक हे येणार आहेत, व्यापार करणार आहेत, ज्याच्याबद्दल आपण बोललो. तर हा आरमार हे खूप मोठा अंग आहे. कारण ज्याचे आरमार त्याचा समुद्र, असं महाराजांचंच वाक्य आहे.
म्हणजे महाराजांना राज्य हवं असेल तर दुर्ग, संपूर्ण राज्याचे सारे ते दुर्ग, परंतु समुद्र हवा असेल तर ज्याचे आरमार त्याचा समुद्र. महाराजांचं किती सुंदर ही वाक्य अतिशय कमी शब्दामध्ये किती व्यक्त होतात महाराज हे आपल्याला दिसतं. इम्पोर्ट एक्सपोर्टकडे पण लक्ष आहे. अगदीच. म्हणजे आपण कायम इतर गोष्टींबद्दल, प्रशासनाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल बोलतो, पण मला वाटतं हा जे स्ट्रॅटेजिकली स्वराज्याची निर्मिती आहे, मला वाटतं यात अर्थकारणाचा खूप महत्त्वाचा विचार आहे. अगदी शेवटचा प्रश्न, की आता ज्यावेळेस आपण महाराजांची अर्थनीती, त्यांचं अर्थकारण बघतो, ते आजच्या काळात समजून घेणं का महत्त्वाचं आहे आणि त्याचा आजच्या काळाचा रेलेव्हन्स सुद्धा समजून घेणं का महत्त्वाचं आहे? महाराजांचं राज्य हे रयतेसाठी होतं किंवा संवेदनशील होतं. तर आजचं आपलं जगणं सुद्धा किती खडतर आहे आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे चॅलेंजेस येतात आहेत, तर याच्याकडं महाराजांनी एक दृष्टी घालून दिली, की तुम्ही अनऑर्गनाइज असाल, तर तिथं ऑर्गनाइज सिस्टम कशी राबवू शकता. त्या ठिकाणी जर का तुम्हाला लोकं सुखी असतील, तर राज्य सुखी असेल, हा विचार महाराजांनी दिलाय. आजच्या काळामध्ये जसे फ्रीबीज वाटत सुटले सगळेजण, त्याचा विचार महाराजांनी दिला नाहीये. तगाईचं कर्ज दिले म्हणजे ते सुद्धा तुम्हाला सरकारात जमा करायचंय. या आजच्या जगामध्ये सुद्धा मला असं वाटतं, की महाराज कुठे ना कुठे ते प्रत्येक ठिकाणी रिलेट करता येतात तुम्हाला. तुम्हाला कर्ज हवे असेल तर बँकेत महाराजांच्या काळात सावकार होते. ते तुम्हाला रिलेट करता येतं. महाराजांचं एकंदर इकॉनॉमिक्स बघितलं, तर एखादी गोष्ट 20 आण्यांना पाटीलकी घेतली, ती 100 आण्यांना विकली ना. कुठे ना कुठेतरी तो नफ्याचा विचार प्रत्येकाच्या डोक्यात असतो आज. तर तुम्हाला एखादी गोष्ट विकत घ्यायची, तर तुम्ही तो समोरचा माणूस कसा आहे, ते आपल्याला त्या हुंडीच्या गोष्टीतनं आपण बघितलं. तर तुम्हाला ते ते हे काय गोष्टी शिकवतात, की तुम्ही तयार व्हा. तुम्ही आर्थिक साक्षर व्हा. आर्थिक साक्षर झाला तरच तुम्हाला ते सगळ्या प्लॅनिंगच्या गोष्टी करता येतील आणि त्याप्रमाणे डिसिजन्स घेता येतील. महाराजांच्या शिवचरित्रातनं मला असं वाटतं, की ही घेण्यासारखी गोष्ट आहे, जी फारशी बोलली जात नाही. आणि इव्हन राज्यकर्त्यांनी हे कुठेतरी बघितलं पाहिजे, की महाराज त्या काळातले एक राज्यकर्ते असताना त्यांनी फक्त युद्धनीती, राज्यनीती नाही बघितली, तर अर्थनीती पण बघितली. कारण का कोणत्याही राज्याला मोठं सुजलाम सुफलाम होण्यासाठी या तिन्ही नीत्या महत्त्वाच्या आहेत. अगदी. आणि त्या तिन्ही नीत्यांवरती महाराज जनतेचा राजा होता, म्हणून ते राज्य 400 वर्षानंतरही आपल्या मनात आहे. अगदी. खूपच मजा आली. म्हणजे खूप खूप आभार तुमचे. महाराजांच्या अर्थनीतीविषयी, अर्थशास्त्राविषयी आपल्याला आज गप्पा मारता आल्या, चर्चा करता आली. खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणखीन काही प्रतिक्रिया असतील तुमच्या, महाराजांविषयीच एक वेगळ्या ॲस्पेक्टने वेगळी चर्चा व्हावी असेल, अशी अपेक्षा असेल, तर तीही खाली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.